ब्रेकनंतर सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण पालक रायता आणि आवळ्याची चटणी ही रेसिपी बनवतोय. आम्ही पटकन याची तयारी करून घेतोय. तोपर्यंत तुम्ही साहित्य लिहून घ्या. साहित्य: पालकाची पानं 7 ते 8, चिरलेला पालक 1 वाटी, आवळा 1 वाटी, दही 1 वाटी, हिरवी मिरची 3 ते 4, चिरलेला लसूण 1 टेबलस्पून, लाल तिखट 1 टीस्पून, जिरे 1 टीस्पून, मोहरी 1 टीस्पून, साखर 1 टीस्पून, तीळ 1 टीस्पून, चाट मसाला 1 टीस्पून, हळद 1 टीस्पून, बडीशेप अर्धा टीस्पून, मीठ चवीनुसार आणि तेल. ताई, आपण सगळ्यात आधी पाणी उकळायला ठेवलंय. पालक ब्लांच करून घ्यायचं. बरोबर. आता आपण काय करतोय? आधी आपण ते पाणी उकळेपर्यंत आवळ्याची चटणी करून घेऊया. ओके. त्यासाठी मिक्सरचं भांडं ते. ह्याच्यात आपण काय घेतोय? आवळा घालतो चिरून ठेवलेला. सगळा घेऊ? हो हो, सगळं टाक. आणि जिरं टाक थोडं. मीठ घाल. इतकं घेऊ. चवीला साखर आणि मिरच्यांचे तुकडे घाल. 1 चमचाभर घाल. ओके. लागेल अजून? बस. ओके. आता आपण हे फिरवून घेऊया. काढून घेऊ आपण बाउलमध्ये. आता आपण काय करणार? फोडणीसाठी पळी दे. थोडंसं तेल घाल. बस. मोहरी घालतो ना आपण आधी. मोहरी. बस. हळद अगदी कणभर, खूप जास्त नाही. तोपर्यंत त्याच्यातली थोडीशी 1 चिमूट कोथिंबीर घालायची. आता आपण काय करणार होतोय? आता आपण ते पाणी गरम होते चांगलं. त्याला आपण इकडे घेऊया का मोठ्या गॅसवर? शिफ्ट करूया तिकडे. हा गॅस ऑन करू. हे पाण्याला खूप छान उकळी आली. तर मला पालकची पानं दे. पानं घालतो. ह्याला अगदी 1च मिनिट टाकायचंय, जास्त वेळ नाही. सगळे घ्यायचे? हो हो. आणि त्या मोठ्या बाउलमध्ये गार पाणी घे. ओके. आता आपण काय करणार आहोत? ते जरा थंड होईपर्यंत आपण हे दही तयार करून घेऊया. ओके. आणि एकीकडे आपण हे तेल गरम करायला ठेवूया. किती घ्यायचं? घाल. तळायचे आहेत आपल्याला पालकची पानं. पुरे नाही ना? इकडे आपलं तेल गरम होतं. तोपर्यंत आपण काय? दही घे. सगळं घे. त्याच्यात थोडी कोथिंबीर, साखर, मीठ. पुरे? इतकं बस. मीठ घेतलं आपण. साखर पण चवीनुसार. अजून लागेल? नको, थोडीशी. बस. थोडं चाट मसाला येतो. इतकं. लाल मिरची पावडर किती घेऊ? बस. पाव टीस्पून. बस. आणि ते हिरव्या मिरचीचे तुकडे ते टाक. ओके. हे सगळे घेऊन टाकायचं. 3 ते 4 तुकडे घेतले. मोठे मुद्दाम ठेवलेत की ज्यांना नको असेल तर काढू शकतो. ओके. ओके. ते सगळं छान मिक्स करून घे.
ओके. आणि मला एक हे दे, प्लेट दे आणि सुरी दे. अच्छा, हे ब्लांच केलेले आपण कापून घेणार. हा. ओके. आता मला पालक देतो कच्चा. अच्छा, हा आपल्याला आता तळायचा तळायचा आहे. ते आता आपण काय करणार आहोत? आता आपण फोडणी करणार आहोत. ओके. तर आता हे पालकच्या स्वादाचं जे तेल आहे हम्म. तेच आपण वापरणार आहोत. अच्छा. ओके. आणि हे थोडंसं आणि आपण हे सगळं असं करू असं. अच्छा, आपण त्याच्यातलंच तेल हा. ह्याच्यात घेतो. अगदी थोडंसं, पण त्याचा स्वाद असतोच ना त्याला. बरोबर, पालकाचा. 2 गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. आधी हा तेलामध्ये आपण थोडेसे तीळ हे करून घेणार आहोत अच्छा, आणि मग फोडणी करणार आहोत. थोडंसं आपलं तेल तापून घेऊया. दे, काढ. आता आपण ह्याच्यामध्ये पहिले तीळ घालतो. तीळ घालायचे ओके. किती घेऊ हे सगळे थोडेसे. थोडेसे? हा, कारण ते तडतडतात, थोडे उडतात ना. चल, झालंय आपलं. काढून घे. आता ह्याच्यात आपण काय मोहरी घाल आणि लसूण घाल आणि एक चिमूट अगदी बडीशेप. लसूण इतकं बरं? हवस अगदी थोडी. हळद घाल अगदी कणभर. बस. आपली आवळ्याची चटणी आणि पालक रायता रेडी. आवळ्याची चटणी आणि पालक रायता आपला रेडी झालाय. तुम्ही पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: पालकाची पानं 7 ते 8, चिरलेला पालक 1 वाटी, आवळा 1 वाटी, दही 1 वाटी, हिरवी मिरची 3 ते 4, चिरलेला लसूण 1 टेबलस्पून, लाल तिखट 1 टीस्पून, जिरे 1 टीस्पून, मोहरी 1 टीस्पून, साखर 1 टीस्पून, तीळ 1 टीस्पून, चाट मसाला 1 टीस्पून, हळद 1 टीस्पून, बडीशेप अर्धा टीस्पून, मीठ चवीनुसार आणि तेल. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात चिरलेला आवळा, जिरे, मीठ, साखर, हिरवी मिरची घालून मिश्रण बारीक करा. नंतर कढल्यात तेल घेऊन त्यात मोहरी, हळद घालून फोडणी तयार करा. आवळ्याच्या चटणीत कोथिंबीर आणि वरील फोडणी घालून मिश्रण एकत्र करा. नंतर गरम पाण्यात पालकाचे पानं घालून बाउलमधील थंड पाण्यात घाला. एका बाउलमध्ये दही, कोथिंबीर, मीठ, साखर, चाट मसाला, लाल तिखट, हिरवी मिरची घालून मिश्रण एकत्र करा. नंतर शिजवलेला पालक सुरीनं कापून दह्याच्या मिश्रणात घाला. गरम तेलात चिरलेला कच्चा पालक तळून घ्या. गरम कढल्यात तेल घालून त्यात तीळ तळून घ्या आणि एका बाउलमध्ये काढा. नंतर गरम तेलामध्ये मोहरी, चिरलेला लसूण, बडीशेप, हळद घालून फोडणी द्या. दह्याच्या मिश्रणात वरील फोडणी, तळलेला पालक आणि तीळ घाला. मुळा मुगाचा पराठा, त्यासोबत आवळा चटणी आणि पालक रायता, हे सगळं मस्त कॉम्बिनेशन कसं झालंय ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुग्रण. रेवती आले आले. अहो केवढी घाई, टिफिन भरत होते. हे घ्या. चला चला लवकर, 9 वाजत आले. नीरज, बाहेर ड्रायव्हर वाट बघतोय. नाहीतर काय, 10 मिनिटांचं लेट मार्किंग झालं ना तरी हाफ डे लागतो. हिला तर घरी बसून आराम करायचा असतो.
यांचं काम म्हणजे काम आणि घरातल्या गृहिणींचं काम म्हणजे आराम. अखेर कधी मिळणार गृहिणींना त्यांच्या कामाचा